पावसाळा सुरू झाला की गरमागरम आणि कुरकुरीत भजी खाण्याची इच्छा सगळ्यांनाच होते। तर आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त कुरकुरीत मूग डाळ भजी। खास गोष्ट म्हणजे ही भजी बनवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा सोडा, इनो किंवा तांदळाच्या पिठीचा वापर करणार नाही आहोत। तर इथे मी एक ट्रिक वापरणार आहे। तर त्या एका सोप्या ट्रिकने भजी मस्त आतून पोकळ आणि बाहेरून कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होता तयार होतात। तेव्हा फक्त 15 ते 20 मिनिटात तयार होणारी ही झटपट रेसिपी तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा। चला तर मग मूग डाळीची कुरकुरीत भजी कशी बनवायची ते बघूया। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। मूग डाळीची भजी करण्यासाठी आपण घेणार आहोत 1 कप मूग डाळ। आता इथं मी पिवळी मूग डाळ घेतलेली आहे। तुम्ही इथं पिवळी मूग डाळ ऐवजी साल असलेली मूग डाळ किंवा अख्खे मूग घेऊ शकता, पण त्यांना भिजायला थोडा वेळ लागतो। आता ही डाळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता इथं मी फक्त मूग डाळ घेतलेली आहे। तर इथं काही गृहिणी डाळ सोबत तांदूळ किंवा पोहे टाकतात भजी छान कुरकुरीत येण्यासाठी, पण आपण यात काहीच न वापरता ही भजी मस्त कुरकुरीत करणार आहोत। आता मी इथं डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तिचं जे पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे। तर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून मी आता डाळ 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवून घेणार आहे। तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर थोड्या कोमट पाण्यामध्ये ही डाळ 1 तासासाठी भिजवून घेऊ शकता। कोमट पाण्यामुळे ही डाळ लवकर भिजली जाते। आता बघू शकता 2 ते 3 तासानंतर ही डाळ मस्त अशी भिजली गेलेली आहे, छान अशी टम्म फुगलेली आहे। तर बघा मी बोटाने दाबून बघते तर अलगद अशी तुटते, म्हणजे आपली डाळ व्यवस्थित भिजली आहे। आता हे सगळं पाणी मी काढून घेणार आहे आणि एका चाळणीमध्ये ही डाळ निथळत ठेवून घेणार आहे। तर अशी चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये निथळत ठेवून घ्यायची, म्हणजे जे पाणी असतं एक्स्ट्राचं ते निघून जातं। तर मी चाळणीखाली असं भांडं ठेवून घेतलेलं आहे आणि आपल्याला डाळमधलं पूर्णपणे पाणी सगळं काढून घ्यायचं आहे, म्हणजे निथळून घ्यायचं आहे आणि आपल्याला डाळ छान अशी कोरडी करून घ्यायची, तरच आपले भजी मस्त कुरकुरीत होतात। आता हॉटेलात भजी मिळतात तसं आपल्या भज्यांना स्वाद येण्यासाठी इथं मी काही साहित्य घेतलेले आहे। तर इथं मी 1 चमचा अख्खे धने घेतलेले आहे, 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहे। आता मी त्यांना मिक्सरच्या जारमध्ये टाकून जाडसरच कुटून घेणार आहे किंवा त्यांना जाडसरच मिक्सरमधनं फिरवून घेणार आहे। तुम्ही हे खलबत्त्यामधूनही कुटून घेऊ शकता। तर इथं बघा या पद्धतीचं असं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे। आपल्याला यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही। आता आपण भजी छान टेस्टी होण्यासाठी आणि त्यांना तिखटपणा येण्यासाठी इथं मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि त्यांनाही असं मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे। तर असा ठेचा करून घ्यायचा आहे आपल्याला, यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही। आणि हो, इथं मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता इथं बघू शकता आपली डाळ छान पूर्णपणे अशी कोरडी झालेली आहे, अजिबात त्यामध्ये पाणी राहिलेलं नाही। तर आता आपण डाळ वाटून घेणार आहोत। तर त्याच मिक्सरच्या जारमध्ये मी 2 ते 3 अशी पळ्या डाळ टाकून घेतलेली आहे। आता डाळ वाटताना आपल्याला यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही, तर अशी जाडसर वाटण करून घ्यायचं आहे। तर हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते। तर या पद्धतीची अशी जाडसर डाळ वाटून घ्यायची आहे। आपल्याला जास्त बारीक पेस्ट वगैरे करायची नाही, नाहीतर आपले भजे अजिबात पोकळ किंवा कुरकुरीत होणार नाही, तर चिवट असे होतील। तर या पद्धतीची अशी जाडसर डाळ वाटून घ्यायची आहे। यामध्ये थोडीशी अख्खी डाळ राहिली तरी चालेल, पण अजिबात फाईन पेस्ट अशी करून घ्यायची नाही, नाहीतर आपली भजी आहे ती अगदी बिलकुल नरम येतात। आता याच पद्धतीने मी दुसरी बॅचमध्ये सुद्धा ही डाळ अशीच जाडसर वाटून घेणार आहे। आणि अजून एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची की यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही। मी यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आणि जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तरच फक्त यामध्ये 1 ते 2 चमचा पाणी टाकून घ्यायचं आहे, यावरती जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर आपले भजे छान येणार नाही। तर आता इथं आपली पूर्ण डाळ वाटून झालेली आहे आणि आता मी जी सुरुवातीला ट्रिक सांगितली की त्यामुळे आपले भजी छान आतून पोकळ आणि वरतून कुरकुरीत येतील, तर ती ही ट्रिक आहे। तर आपली डाळ वाटल्यानंतर त्याला एकाच दिशेने असं हाताने फेटून घ्यायचं आहे, जोपर्यंत ती छान अशी फुलत नाही आणि त्यामध्ये हवा शिरली जात नाही आणि तिचा कलर आहे तो थोडासा लाईट होत नाही, तोपर्यंत आपल्याला असं तिला व्यवस्थित फेटून घ्यायची आहे। इथं डाळचा सुरुवातीला कलर डार्क होता आणि आपण फेटून घेतल्यानंतर डाळचा कलर एकदम लाईट असा झालेला आहे आणि ती मस्त फुलून आलेली आहे। तर अशीच आपली डाळ हवी। तर इथं मी 2 ते 3 मिनिटं ही डाळ व्यवस्थित फेटून घेतलेली आहे। डाळ फेटल्यानंतर त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले साहित्य टाकून घ्यायचे। तर इथं धने, शोपा आणि जिरं कुटून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे। नंतर मिरचीचा आपण तयार करून घेतलेला ठेचा टाकून घ्यायचा आहे। इथं अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। नंतर
थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून तीही टाकून घ्यायची। आता हे सगळं साहित्य आपल्याला डाळच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनटं परत आपल्याला हे डाळचं मिश्रण आहे ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं साहित्य डाळच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होतं आणि आपले भजी छान रुचकर लागतात। आता यामध्ये मी बारीक कट करून घेतलेले मिरचीचे तुकडे टाकून घेतलेले। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्याही टाकून घेऊ शकता। आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण भजी कशी करायची ते बघून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं गॅसवर मी कढई गरम करायला ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल आपल्याला कसं गरम करायचं तर ते मी तुम्हाला सांगते। तेल गरम करत असताना जास्त आपल्याला कडकडीत गरम करायचं नाही किंवा जास्त नॉर्मलही ठेवायचं नाही, म्हणजे जास्त कोमटही ठेवायचं नाही। मध्यम टेम्परेचरवर व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि जास्त कडकडीत जर गरम तेल करून घेतलं तर आपल्याला ते थोडंसं थंड करून घ्यायचं आणि मगच भजी सोडायची, तरच आपली भजी छान अशी मस्त कुरकुरीत तयार होतात। तर इथं बघा मी भजी तेलामध्ये सोडून घेतलेली आहे आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला त्यांना व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। तर बघा एका बाजूने ती छान अशी मस्त तळली गेलेली आहे आणि त्यांना व्यवस्थित मी आता उलटपलट करून घेते। तर आता असं झाऱ्याने उलटपलट करत मध्यम ते कमी आचेवरती त्यांना आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे, तरच आपली भजी छान अशी मस्त कुरकुरीत तयार होतात। तर बघा मला ही भजी तळताना साधारण 1 ते 2 मिनिटं लागलेली। तर बघा आता छान असा रंग आलेला आहे भज्यांना आणि मी आता त्यांना काढून घेते। आपण जर जास्त कडक तेलामध्ये भजी सोडली आणि ती तळली तर ती आतून कच्ची राहतात आणि वरतून करपली जातात। तर त्यासाठी ही टीप महत्त्वाची लक्षात ठेवायची। तर मध्यम आचेवरती आपल्याला तेलही मध्यम मध्येच गरम करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्यांना तळून घ्यायचं आहे। आता मी दुसरी बॅचही तेलामध्ये सोडून घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने आता मी ही बॅच तळून घेणार आहे। तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमचे मत नक्की कळवा, कारण तुमच्या एका कमेंटमुळे नवीन रेसिपी बनवण्याचा उत्साह मिळतो। तर आता बघू शकता आपली दुसरी बॅचही तळली गेलेली आणि याच पद्धतीने मी राहिलेली भजी तळून घेणार आहे। आता मी एका प्लेटमध्ये त्यांना सर्व करून घेते। तर तुम्ही भज्यांचा आवाज ऐकलाच असेल तर किती छान वरतून कुरकुरीत तयार झालेली आहे आणि त्यासोबत मी अशा हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहे आणि त्यांनाही सर्व करून घेतलेले आहे, कारण भजी म्हटली तर त्यासोबत मिरच्या ह्या हव्याच। तर आता बघा किती छान अशी मस्त आपली भजी तयार झालेली आहे। तर तुम्ही यासोबत पुदिना आणि कोथिंबीरीची हिरवी चटणी किंवा लाल चटणी सुद्धा सर्व करू शकता, पण मी यासोबत केचप सर्व करून घेतलेला आहे। तर तुम्हाला आता मी एक भजा तोडून दाखवते। तर बघा वरतून किती छान क्रिस्पी आणि आतून मस्त पोकळ असे तयार झालेले आहे आणि छान आतून सॉफ्ट आहे। तर आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि अशी गरमागरम मूग डाळीची भजी तुम्ही चहासोबतही खाऊ शकता। तर तुम्ही सुद्धा ही नवीन ट्रिक वापरून अगदी वरतून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी मस्त मूग डाळीची भजी एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।